अरे दादा, हेच ना ते स्थळ तू माझ्यासाठी पाहिलं होतंस. आधीच ओळख करून घेतो त्याच्याशी, विक्रमने हसत म्हटलं. अर्जुन कुलकर्णीने भुवया उंचवल्या. हा मुलगा खरंच भोळा वाटतोय. स्थळ? अर्जुनच्या आवाजात अचानक थंडी जाणवली. विक्रम थोडा थरथरला. दादा, हेवाच तर करत नाही ना? दादा, खरं सांगतो, तुला माझं काही वाटायला नको. तुझा कालचा विवाहाचा दिवस तर भारीच गेला असेल. कुठून तरी हिंमत गोळा करून विक्रम बोलून गेला. कदाचित सौम्याच्या समोर चेहरा वाचवण्यासाठी. अर्जुनच्या ओठातून हलकीशी थंड हसू उमटली आणि नजर सौम्याकडे वळली. श्रीमती कुलकर्णी, माझ्या भावाला काही ओळख करून द्यायची नाही का? सौम्या, कसली ओळख द्यायची? मी तुझी वहिनी आहे असं का म्हणायचं? नमस्कार विक्रम, मी सौम्या देशमुख, म्हणजे तुझ्या भावाची बायको. कालच लग्न झालं आमचं. सौम्याने नकळत ओठ दाबत हास्य केलं. चेहरा तर अकस्मात थोडा ताठर झाला होता. हे ऐकून अर्जुनने समाधानाचं स्मित केलं, अगदी हलकंसं. सौम्या नीट पाहिलं नसतं तर कदाचित लक्षातही आलं नसतं. विक्रम मात्र एकदम गारठून गेला. ही सौम्या म्हणजे भावाची नवविवाहित बायको. हे काहीतरी भारीच झपाटलेलं आहे. पूर्वी ती कोमल दिसणारी सौम्या आता इतकी सोज्वल आणि भव्य. हे कसं शक्य आहे? तुझं प्लॅस्टिक सर्जरी वगैरे झालंय का? विक्रमच्या तोंडून नकळत निघून गेलं. खोटं वाटत असेल तर तपासून बघ. सौम्याचं उत्तर तितकंच सडेतोड. विक्रमच्या चेहऱ्यावर प्रेमभंगाचं भाव उमटलं. वयाच्या या टप्प्यात एवढं डोकं लावणं बंद कर विक्रम, अर्जुनने थंडपणे पण कडक स्वरात म्हटलं. परत विदेशात पाठवू का? विक्रमने नाक चुळकत मान हलवली. दादा खरंच घाबरतो, पण वहिनी तर फारशी मोठी नाहीये वयाने, आणि दादा म्हणजे म्हातारा बैल तरुण गवत खातोय असंच म्हणायचं का? त्याने अलगद पुटपुटलं. काय म्हणालास? अर्जुनने एक मिश्किल हसू ओठावर खेळवत विचारलं. सौम्या हसू दाबू शकली नाही. हा विक्रम तर फारच शूर आहे. काही नाही, मी म्हटलं दादा आणि वहिनी म्हणजे एकदम साजेसं जोडपं आहे. विक्रम लगेच सावरला. अर्जुनने सौम्याकडे नजर टाकली. माझी सौम्या बाईसाहेब हे चांगलंच एन्जॉय करतायत असं वाटतं. सौम्या थोडीशी सटकली. काय संबंध यांचा माझ्याशी? आपली ओळख विसरू नका. सौम्या, तुम्ही आता श्री अर्जुन कुलकर्णी यांची पत्नी आहात, अर्जुनने थोडा धोकादायक आवाजात म्हटलं. माहीत आहे मला, सौम्या पुटपुटली. बाहेरून पाहिलं तर ते दोघं अतूट वाटत होते. विक्रमने नजर खाली केली. त्याला जे आवडलं होतं ते आता त्याची वहिनी होती. कुलकर्णी घराण्यातल्या इतर पुरुषांना वळवायचा प्रयत्न करू नकोस, अर्जुन उपरोधाने म्हणाला. सौम्या मोहक हसली. हे तर तुझ्या भावावर अवलंबून आहे. नाश्ता झाल्यानंतर सौम्या देशमुख कुटुंबात परत जाणार होती इतकं ठरलेलं होतं. कार आरामात चालत होती. मागच्या सीटवर अर्जुन आणि सौम्या शेजारी बसले होते. सौम्या खिडकीतून बाहेर पाहत होती. अर्जुनच्या हातातल्या घड्याळाकडे तिची नजर गेली. ओळखीच्या डिझायनर ब्रँड फारच महागडं होतं. अर्ध्या तासानंतर गाडी थांबली. कुलकर्णी वाडा समोर होता. 15 मिनिटं, अर्जुनने थोडक्यात सांगितलं आणि डोळे मिटले. सौम्या समजून गेली हा केवळ औपचारिकता होती. धन्यवाद श्री कुलकर्णी, सौम्याने म्हणत दरवाजा उघडला. सौम्या घरात शिरली आणि समोर कोमल उभी होती. तिची बहीण, तिची सावत्र बहीण. ताई, बाहेरची ती आलिशान गाडी कुणाची आहे? सौम्या गप्प राहिली. ताई, तू आता मोठ्या घरात गेलीयस, पण आमच्या नावाला काळिमा लावू नकोस. जर घटस्फोट झाला तर काय होईल? आपली इज्जत कुठे राहील? सौम्या थेट सरळ आत गेली. कोमलने कारच्या आत पाहायचा प्रयत्न केला, पण आत काच रंगीत होती. एखाद्या गावातल्या मुलीला काय उच्च दर्जाचा नवरा मिळणार? कोमल आपल्यातच म्हणाली. आजोबा अजून शुद्धीवर आले नव्हते. डॉक्टरांनी सांगितलं होतं की त्यांच्या मेंदूवर परिणाम झालाय. सौम्याचं मन थरथरलं. तिच्या आजोबांनीच तिला परत घेतलं होतं, पण त्याच वेळी शिरस्त्यामुळे मार लागला होता. ती त्यांच्या पलंगापाशी बसली आणि नाडी तपासली. मी त्यांना बरे करेन, सौम्याने निर्धार केला. तिने सूच्य बुद्धीने सुईचं खोदकाम सुरू केलं, पण डोक्यातल्या एका जागेवर काळसर छटा दिसली. हे फक्त अपघाताचा परिणाम नाही. ती विचारात पडली. रूममध्ये बाहेर पडताच शिरीष, तिचा चुलत काका, तिला अडवतो. सौम्या, कोण सोडून गेला तुला? काही सांगायचं नाहीये मला. तुला विक्रमसाठी पाठवलं गेलं होतं. तू दुसऱ्याशी संबंध ठेवतेस म्हणजे काय? सौम्या खवळली. माझ्यावर लग्न लादलं ते तुमचं काम होतं. विक्रमला अर्जुन अपंग आहे म्हणून नकार दिला आणि मला झोकून दिलं. शिरीष गोंधळला. पण त्यामुळे तुला बाहेरच्या माणसाशी संबंध ठेवायचा अधिकार मिळतो का? मी म्हणते माझा काही संबंध नाही कोणाशी. तर विश्वास ठेवणार का? सौम्याचे डोळे आगीसारखे पेटले होते. तिला या कुटुंबावर विश्वास उरला नव्हता. पण कधीकधी माणूस शेवटपर्यंत आपल्याला एक खरं घर मिळेल अशी आशा करतच राहतो.